नमस्कार 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 सर्वांचं मी स्वागत करतोय माझ्या स्वरगंधार निषाद या चॅनलवरती। आज मी तुमच्यासाठी एक पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तो कोणता आहे ते सांगणारच आहे, पण तत्पूर्वी एक नम्र विनंती आहे, माझ्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, माझ्या व्हिडिओना लाईक करा आणि जास्तीत जास्त व्यक्तींना माझे व्हिडिओ शेअर करा। आता आपण बघणार आहोत काळी एक ही पट्टी नेमकी काय असते। काही ठिकाणी काळ्या रंगाच्या 2 पट्ट्या असतात, त्यापैकी डावीकडील पहिली काळ्या रंगाची पट्टी म्हणजेच काळी 1 किंवा काळी 1चा 6 होय। त्यानंतर काही ठिकाणी काळ्या रंगाच्या 2 पट्ट्या असतात, त्यापैकी डावीकडून दुसरी काळ्या रंगाची पट्टी जी की काळी 2 आहे, तीच पट्टी काळी 1चा शुद्ध रे होतो। त्यानंतर काळी 2 आणि काळी 3 यांच्यामध्ये म्हणजेच जे 2 पांढरे स्वर आहेत त्यापैकी उजवीकडील पांढरा स्वर म्हणजे काळी 1चा शुद्ध ग होय। काही ठिकाणी काळ्या रंगाचे 3 पट्ट्या असतात, त्यापैकी डावीकडील पहिली काळ्या रंगाची पट्टी म्हणजे काळी 1चा शुद्ध म होय। तसेच काळ्या रंगाच्या 3 पट्ट्यांपैकी डावीकडून दुसरी काळ्या रंगाची पट्टी असते, जो की काळी 4 आहे, ती काळी 1चा प होते। काही ठिकाणी काळ्या रंगाचे 3 पट्ट्या असतात, त्यापैकी डावीकडून दुसरी काळ्या रंगाची पट्टी जी की काळी 4 आहे, तीच पट्टी म्हणजेच काळी 1चा प होय। तसेच काळ्या रंगाच्या काही ठिकाणी 3 पट्ट्या असतात, त्यापैकी डावीकडून तिसरी काळ्या रंगाची पट्टी ती म्हणजे काळी 1चा शुद्ध ध होय, जो की काळी 5 आहे। तर काळी 1चा शुद्ध ध आणि काळी 1चा सा यांच्यामध्ये ज्या 2 पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या आहेत, त्यापैकी उजवीकडील पांढऱ्या रंगाची पट्टी म्हणजेच काळी 1चा शुद्ध नी होय। तर अधिक सांगायचे झाल्यास कोणत्याही पट्टीमध्ये स्वरांचे वादन करायचे झाले तर शुद्ध ग आणि शुद्ध म हे एकापाठोपाठ एक स्वर असतात, त्यांच्यामध्ये गॅप असत नाही। तर शुद्ध नी आणि सा यांच्यामध्येही गॅप असत नाही, ते एकापाठोपाठ एक लागून असतात। तसेच यामध्ये जे आपण मध्ये स्वर ड्रॉप केलेले आहेत ते म्हणजे त्या स्वराचे कोमल स्वर आहेत। सविस्तर बघायचं झाल्यास काळी 1चा सा आणि काळी 1चा शुद्ध रे यांच्यामध्ये जो ड्रॉप केलेला पांढरा स्वर आहे तो म्हणजे काळी 1चा कोमल रे आहे। काळी 1चा शुद्ध रे आणि काळी 1चा शुद्ध म यांच्यामध्ये ज्या 2 पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या आहेत, त्यापैकी डावीकडील पांढऱ्या रंगाची पट्टी आपण ड्रॉप केलेली होती, ती म्हणजे काळी 1चा कोमल ग आहे। काळी 1चा शुद्ध म आणि काळी 1चा प यांच्यामध्ये जी पांढऱ्या रंगाची पट्टी ड्रॉप केलेली होती ती म्हणजे काळी 1चा तीव्र म आहे। काळी 1चा प आणि काळी 1चा शुद्ध ध यांच्यामध्ये जी ड्रॉप केलेली पांढऱ्या रंगाची पट्टी आहे ती म्हणजे काळी 1चा कोमल ध आहे। तर काळी 1चा शुद्ध ध आणि सा यांच्यामध्ये ज्या 2 पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या आहेत, त्यापैकी डावीकडील पांढऱ्या रंगाची पट्टी जी आपण ड्रॉप केलेली होती ती म्हणजे काळी 1चा कोमल नी आहे। अशा पद्धतीनं आपल्याला काळी 1 मध्ये शुद्ध कोमल तीव्र असे मिळून 12 स्वर आढळतात। तसेच शुद्ध स्वर वाजवण्यासाठी आपल्याला
सा वाजवल्यानंतर एक स्वर सोडून शुद्ध रे, शुद्ध रे वाजवल्यानंतर एक स्वर सोडून शुद्ध ग. मगाशी सांगितलंय मी, शुद्ध ग आणि शुद्ध म हे कोणत्याही पट्टीमध्ये एकामागोमाग एक असतात, त्यांच्यामध्ये गॅप असत नाही. तर शुद्ध म आणि प यांच्यामध्ये शुद्ध म नंतर एक स्वर सोडून प वाजतोय, त्यानंतर प नंतर एक स्वर सोडून शुद्ध ध वाजतो, शुद्ध ध नंतर एक स्वर सोडून काळी एकची शुद्ध नी वाजते. थोडक्यात शुद्ध स्वर वाजवायचे असतील तर एक एक स्वर ड्रॉप करून वाजवावा, आणि हे करत असताना मात्र शुद्ध ग आणि शुद्ध म, शुद्ध नी आणि सा हे एकामागोमाग एक असतात. धन्यवाद.